ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण मागच्या क्लासमध्ये हा सप्तम अध्याय जो आहे तो संपूर्ण केला होता. आज तरी थोडक्यात आपण सारांश म्हणा किंवा रूपरेषा बघू. कारण बरेच वेळा काय होतं की ते काही मराठीत म्हण आहे ना की पुढचं पाठ आणि मागचं सपाट, तसं नको व्हायला. कारण आधीच आपली ग्रहण क्षमता कमी असते, त्यात हा अध्याय थोडासा पहिल्यांदा सुरुवातीला असा जड होता. म्हणून प्रत्येकाने थोडंसं रिव्हिजन केली तर आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होऊ शकते. तर आपण बघितलं होतं की हे भगवंतांनी जे 18 अध्याय सांगितले त्याचे 3 भागात जर आपण त्याचं बायफर्गेशन केलं तर पहिला 1 ते 6 अध्यायाचा एक स्लॉट होऊ शकतो. मग 7 ते 12 आणि 13 ते 18. तर पहिले जे आपण 6 अध्याय बघितले त्यामध्ये भगवंतांनी आपल्याला जीवाचं स्वरूप काय आहे, म्हणजे दुसरा अध्याय जो आहे त्यामध्ये त्यांनी संपूर्ण आपल्याला सांगितलं की जीव कसा आहे, जीवाचं स्वरूप काय असतं, त्यासाठी काय करायला पाहिजे ते समजून घेण्यासाठी किंवा मन शुद्ध करण्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे त्यांनी ते कर्मयोगाद्वारे तिसऱ्या अध्यायात सांगितलं. तर जीवाचं स्वरूप, कर्मयोग आणि हे सगळं करत असताना स्वप्रयत्न किती आवश्यक आहे. कारण बरेच वेळा आपलं मत होऊन जातं की नाही हे सगळं ठरलेलंच असतं, सगळं देवाने सगळं ठरवून पाठवलेलं असतं, सगळ्या गोष्टी हे आपल्याला काही आपल्या हातात काही नाही आहे, असं बरेच वेळा असतं. तर तो दैववाद आपल्यामध्ये येऊ नये यासाठी म्हणून भगवंतांनी आपल्या पहिल्या 6 अध्यायामध्ये आपली तयारी करून घेतली की तुमचं स्वतःचं स्वरूप काय हे समजून घ्या. नंतर त्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे, कर्मयोग किंवा इतर काही काही ज्या उपासना करायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं. आणि नंतर तुमच्यामध्ये दैववाद येऊ नये, कारण हा फार सहज येऊ शकतो आपल्यामध्ये दैववाद. थोडंसं आपल्या मनाच्या अगेन्स्ट काही झालं किंवा आपल्याला जे पाहिजे त्याप्रमाणे घटना घडल्या नाही तर आपण म्हणतो काय माझ्या कपाळात नव्हतं किंवा माझ्या नशिबात नव्हतं. मग काय सगळंच ठरलेलं असेल तर मग आपल्याला या जगण्याचा काय अर्थ आहे. त्याबद्दल आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की हे 3 प्रकारचे आपल्याला जगात प्रारब्ध फेस करावं लागत असतात. की एक असतो तीव्र प्रारब्ध, की ज्या तीव्र प्रारब्धासमोर आपलं काहीच चालत नाही. की तिथे काही घटना अशा घडत असतात आपल्या जीवनामध्ये की तिथे आपल्याला काहीही करता येत नाही. दुसरी जन्म, मृत्यू, हां, किंवा आपले इव्हन मी तर म्हणून की आपले शेजारी कोण असतात, आपल्याला कोण भेटतात. म्हणजे तुमचंही परमनंट घर आहे आणि त्या बाजूच्या माणसाचं पण परमनंट घर आहे त्यांनी घेतलेलं. आणि तिथे तो कसा येतो, भांडकुदळ येतो की चांगला येतो, हे पण प्रारब्धात ठरलेलं आहे. तर एक तीव्र प्रारब्ध आहे. दुसरं मंद प्रारब्ध, की जिथे आपल्याला काही गोष्टी मॅनेज करता येतात. ज्या प्रारब्धामध्ये आपल्याला काही काही गोष्टी मॅनेज करता येतात. म्हणजे आपल्या कामना वासना कमी करून, हां, थोडासा विवेक बुद्धीचा वापर करून त्या प्रारब्धाचा जो काही मारा आपल्यावर होत असतो किंवा त्या घटनांचा जो काही आपल्यावर मारा होत असतो तो आपल्याला कमी करता येतो, त्याची तीव्रता कमी करता येते. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की डायबिटीस कंट्रोल करतो आपण, ब्लड प्रेशर कंट्रोल करतो. तर काही प्रारब्ध आपल्याला मॅनेज करता येतात आणि काही प्रारब्ध देवाच्या कृपेची म्हणजे आपण कृपेने म्हणा किंवा पूजा अर्चा उपासना होम हवन इत्यादी करून आपण काही प्रारब्ध आपण आपले काढू पण शकतो. त्यासाठी म्हणून आपल्या इथे प्रायश्चित्त म्हणून एक संकल्पना आहे हिंदू धर्मामध्ये. तर या प्रकारे आपण या गोष्टीतून बाहेर निघू शकतो. पण सगळं जर दैवावर सोडलं तर आपण स्वप्रयत्न काहीच करू शकणार नाही. म्हणून इथे भगवंत म्हणतायत की पहिल्या 6 अध्यायात त्यांनी सांगितलं की जीवाचं स्वरूप काय आहे ते समजून घ्यायसाठी त्यांनी कर्मयोग सांगितला, उपासना सांगितली आणि मग तुम्ही स्वप्रयत्नांनी पुढे जा असं सांगितलं. पुढच्या आता ह्या 7 ते 12 या अध्यायामध्ये आपण ईश्वराचं स्वरूप बघितलं. म्हणजे पुढे 6व्या अध्यायामध्ये की ईश्वराचं स्वरूप काय आहे आणि हे स्वरूप जाणण्यासाठी मग काय उपासना आपण करायला पाहिजे आणि ईश्वराची ग्रेस, त्याला म्हणतो आपण ईश्वर कृपा, भगवत कृपा याबद्दल आपल्याला आता ह्या पुढच्या काही काही अध्यायांमध्ये बघायचं आहे. तर या 6व्या अध्यायामध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं की भगवंत म्हणतायत
की मी तुला ह्या म्हणजे माझं स्वरूप जे आहे, भगवंताचं स्वरूप जे खरं स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप जे आहे, ते चैतन्य स्वरूप तुला मी स्पष्ट सांगेन. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः. हां, की मी पूर्ण हे ज्ञान काय आहे आणि हे विज्ञान काय आहे, हे मी तुला पूर्ण व्यवस्थित सांगेन. हां, म्हणजे त्यांनी तसं सांगितलं पण आपण बघितलं आणि यामध्ये त्यांनी मग म्हटलं, की हे ज्ञान विज्ञान मी सांगतो आहे ठीक आहे. परंतु असं समजू नको, की मी हे सांगितल्याबरोबर आपल्याला कळेल आणि त्याप्रमाणे आपण समजून घेऊ शकू. म्हणून म्हणतात, की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् माम इति सिद्धये. हां, की एवढं सगळं जाणून वगैरे पण काहीच साधक आहेत, काहीच त्याला म्हणतो आपण फॉर्च्युनेट लोकं आहेत, की जे पूर्ण तत्त्व माझं कंप्लीट मी जसं आहे चैतन्य स्वरूप, त्या प्रकारचं तत्त्व माझं माझं जाणू शकतात. आणि नंतर मग ते आपण बघितलं, की त्यांनी सांगितलं, की माझी ही 4थ्या श्लोकापासून ते 12व्या श्लोकापर्यंत म्हणजे भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकारम इतियम मे भिन्ना प्रकृती अष्टधा. की मग त्यांनी त्यांचा पूर्ण सृष्टीचा क्रम सांगितला आणि तो आपण त्यात बघितला होता, की ईश्वर हा या जगाचं उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे. त्याबद्दल आपण बघितलं होतं, की ह्या ब्रह्मामधनंच ब्रह्म आणि माया याच्या संयोगातनं ही ईश्वर सृष्टी तयार झालेली आहे. आणि त्याचे पण भाग पण बघितले, की मग पहिल्यांदा सूक्ष्म सृष्टी तयार झाली, आपलं सूक्ष्म शरीर तयार झालं, मन तयार झालं, पंचप्राण तयार झाले आपले, पंचकर्मेंद्रिय तयार झाले, याबद्दल आपण बघितलं. आणि नंतर आपलं ॲक्च्युली हे जे आपण बघतो आहे जड पदार्थ जे काही आपण बघतो आहे सगळे आपल्यासमोर, ते तयार झाले. आणि जेव्हा भोग घेणार आहे, नुसताच भोग घेणार असून चालत नाही. त्याच्यासाठी भोग पदार्थ पण पाहिजेत. म्हणून मग हे चतुर्दश भुवन जे आहे, हे भगवंतांनी तयार केलं. पहिल्यांदा जीव तयार केला आणि जीवाला भोग करण्यासाठी काही सामग्री पाहिजे. कारण आपण कशासाठी आलो इथे? आपण आपल्या कर्माचा नाश करण्यासाठी इथे आलो आहोत. मग कर्माचा नाश आपण कसा करणार? की जोपर्यंत आपल्याला हे शरीर मिळत नाही, तोपर्यंत आपण कर्माचा नाश करू शकत नाही. नुसतंच आपल्याला सूक्ष्म शरीर जरी असेल, तर त्यांनी काही कर्माचा नाश होत नाही. कारण सूक्ष्म शरीरामध्ये तुम्हाला काहीच सुख आणि दुःख होत नाही. तुम्ही जेव्हा झोपले असता, तेव्हा तुम्हाला तिथे काहीही सुखाचा दुःखाचा अनुभव नसतो. तुम्ही गाढ झोपले असता, अज्ञानी अवस्था आहे ती. तर आपल्या कर्मांचा नाश करण्यासाठी म्हणून एक भोगायतन त्याला म्हणतात, की भोगायतन पाहिजे, काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट पाहिजे. आणि ते करण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपल्याला जीव या ह्याच्यात जीव म्हणून आपण इथे जन्म घेतला आणि ते सगळं भोगण्यासाठी म्हणून आपण या ह्याच्यात आलो आणि ते भोग शरीर तयार केले आणि भोग पदार्थ तयार केले. आणि जेव्हा भोग शरीर आणि भोग पदार्थ तयार झाले, तिथून मग काय झालं? संसार सुरू झाला. मग आपण माझं आलं, मी आलं आणि हे जे का आपण सगळं भोगतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. भगवंतांनी दिलं कशासाठी होतं तुम्हाला हे? की त्या कर्माच्या यातनं बाहेर पडायसाठी म्हणून. की आपल्याला जो काही संचय कर्माचा आहे आपल्यामध्ये, कर्मशेष आहे, त्या कर्माचा क्षय करण्यासाठी म्हणून आपल्याला दिलं हे. पण आपण करतो काय? की आपल्या ह्या अटॅचमेंटमुळे म्हणा किंवा आपल्या काय आसक्तीमुळे आपण अजून त्या बंधनात पडत जातो. म्हणजे ती गाठ सोडण्यापेक्षा त्या गाठी बांधण्याकडे आपण जास्त जातो. आधी जितक्या गाठी घातल्या आपण, म्हणजे असं समजा की इतका गुंता झालेला आहे सगळ्या गोष्टींचा, तो गुंता सोडता नाकी नऊ येतोय आपल्याला. आणि त्यात पुन्हा आपण ह्या सगळ्या कामना वासना प्रचूर वाढवून की त्यामुळे अजून तो गुंता वाढतोय. आणि एक असा क्षण येतो ते गुंता झालेला, आपण बघा ना घरचं आहे, आपण ते सोडून देतो ते, की माझ्या सुटत नाही बाबा गुंता. की मी सोडू शकत नाही तो. तसंच फ्रस्ट्रेशन मग आपल्या जीवनात येतं, की नाही हे आता होणार नाही माझ्याच्याने, मला शक्य नाही आहे. तर यापासनं वाचायसाठी म्हणून, की हा गुंत्यात जो काही आपण सापडलेला आहे, भगवंताला माहिती आहे, तो अंतर्यामी आहे. म्हणून त्यांनी या सगळ्या जीवसृष्टीची उत्पन्न केली आणि त्यांनी त्याचं स्वरूप आता इथे भगवंताने आपल्याला इथे समजावून दिलं आहे, की माझं स्वरूप काय? भगवंताने सांगितलं, की माझं चैतन्य स्वरूप आहे. आपलं स्वरूप काय? आपलंही खरं स्वरूप चैतन्य स्वरूपच आहे. आपण चुकीने आपल्याला स्वतःला समजतोय, की मी या सगळ्यात बांधल्या गेलेलो आहे. आता हे फार कठीण आहे समजणं.
कारण मी सदैव माझ्या शरीराशिवाय आणि माझ्या गुणांशिवाय मी विचारच करू शकत नाही. म्हणजे अजय म्हटलं की मी एक माणूस आणि मी स्वामीजी हाच विचार येईल पहिल्यांदा. मी चैतन्य आहे हे मला समजणारच नाही. कारण आपण या पदार्थांमध्ये आणि आपल्या वृत्तींमध्ये म्हणजे आपली जी थॉट प्रोसेस आहे याशिवाय आपलं काही अस्तित्वच नाही आहे. म्हणजे बाह्य पदार्थ जर नसतील तरी आपलं अस्तित्व नाही आहे, किंवा आपलं हे जे थॉट प्रोसेस जी आहे, वृत्तीची प्रोसेस जी आहे, ही जर नसेल तरीही आपलं अस्तित्व नाही आहे. जे काही अस्तित्व आहे मग काय आपण सुषुप्तीमध्ये काय झोपलो असतो आपण. म्हणजे मला इथून बेदूर मठावरून उचलून मला कामारपूर रात्री झोपेत घेऊन गेलं तर मला कळणार नाही. ती बेशुद्ध अवस्था आहे. पण या जागृत अवस्थामध्ये पण जर मी विचार केला की हे शरीर, मन, बुद्धी असलेलं हे जे काही मी घेतलेलं आहे, हे जरी व्यवहारासाठी मी घेतलेलं असलं तरीही माझं खरं स्वरूप आहे हे चैतन्य स्वरूप आहे. हे जे समजणं आहे, याचा जो सदैव विचार करणं आहे, हा फार महत्त्वाचा आहे. आणि त्याचसाठी सगळ्या ह्या ध्यान जपाची आपल्याला सांगितलं आहे की आपण विचाराच्या शिवाय आपण राहू शकत नाही. विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. मग जर विचारच करायचा आहे तर मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे असा विचार न करता आपण जर असा विचार केला की हे मला शरीर मिळालं आहे आणि या शरीराने मला माझे काही कर्म आहे त्याचा नाश करायचा आहे, परंतु माझं असल रूप आहे ते आहे भगवंताचं चैतन्य स्वरूप. आणि याच्याचसाठी म्हणून आपण जप, ध्यान, मेडिटेशन करतो. आता मेडिटेशन म्हणजे आता कसं असतं बघा, म्हणजे थोडंसं आता मी आता हा थोडासा एक सब्जेक्टच्या बाहेर चाललो आहे मी एनिवे. पण कसं समजा मी एखाद्या माणसाचा विचार करतो आहे की जो माणूस या जगात नाही आहे. आता त्याचा विचार करताना समजा मी विचार करतो आहे, आता तो ऑब्जेक्ट माझ्यासमोर आहे का? जसं माझं ॲक्च्युलीच माझ्यासमोर पुस्तक आहे तसं पुस्तकासारखा तो आहे का? नाही आहे, कारण तो सोडून गेलेला आहे. पण मग त्याचा विचार करता 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 काय करतो मी, इतका विचार करतो की त्या विचारामध्ये मी डुबून गेलेलो आहे. आता ते होत असताना काय होतं की ध्यान करणारा, ती ध्यानाची प्रोसेस आणि ज्ञानाचा विषय हे तिन्हीही एक होतात. म्हणजे तेव्हा मी विसरलोच असतो की मी स्वप्न बघतो आहे, त्या स्वप्नात तो माझा मित्र कोणी बघतो आहे आणि त्याबद्दल मी विचार करतो आहे. ही प्रोसेसच विसरतो आपण. बरेच वेळा होतं आपलं हे. एखाद्याच गोष्टीवर आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेशन होतं, जेव्हा तन्मय होतं मन तन्मय होतं म्हणजे काय होतं की तेव्हा ध्याता, ध्यान आणि ध्यातृ, ध्येय हे तीनही एक होऊन जातात. की मी विचार करणारा आणि ती प्रोसेस जी होते, विचार करायची जी प्रोसेस आहे ती पूर्ण आपण विसरून जातो. आणि तसं विसरण्यानेच म्हणजे ध्यानाचं का महत्त्व आहे ध्यानाचं, की ही जी ब्रह्माकार वृत्ती आपण आणतो किंवा मी ब्रह्म आहे, मी चैतन्य आहे, ही जी सारखी वृत्ती आणतो आपण, ती अनायासे अशी वृत्ती तयार होते ती. आणि दॅट इज खरं काय म्हणतात त्याला ध्यान म्हणायला पाहिजे. पण बरेच वेळा आपलं ध्यान या त्रिपुटीमध्ये असतं की मी बसलेलो आहे, मी माझ्यासमोर कुठली देवता आहे आणि मी तिचं ध्यान करतो आहे. ही सदैव आपली प्रोसेस नेहमी सदैव असते. पण ज्या वेळेस आपण त्या प्रोसेसमधनं एकरूप होतो की मी ध्यान करणारा आणि ध्यानाची प्रोसेस ही तिन्ही एक होते, तेव्हाच खरं ध्यान होतं. तर असं तर ह्यासाठी म्हणून ही भगवंताने सांगितलं आहे की तुम्ही माझी, इथे आपण जेव्हा मग बघितलं की ईश्वराची उपासना, याच्यामध्ये सांगितलं ईश्वर स्वरूप सांगितलं की मी चैतन्य स्वरूप आहे. मी चैतन्याशिवाय माझं काही स्वरूप नाही आहे. तुम्ही जर मला हे शरीरधारी समजत असाल तर ही तुमची चूक आहे. कारण जो कोणी शरीरधारी आहे, जो कोणी आला तो जाणारच आहे केव्हा तरी. तर माझं स्वरूप काय आहे, ते अवतार घेण्यासाठी म्हणून कदाचित ईश्वर येतही असेल आणि येतोही, परंतु त्याचं खरं स्वरूप आहे ते आहे चैतन्य स्वरूप. तेच त्यांनी भगवंताने आपल्याला इथे सांगितलं. आणि मग सांगितलं की ह्या पूर्ण जर मी उपादान कारण असेल आणि निमित्त कारण असेल, हे आपण बघितलं होतं. दोन्ही टेक्निकल टर्म आहेत ह्या, की मटेरियल, ज्या मटेरियलनी बनवायचं आहे विश्व ते पण मी आहे आणि बनवणार पण मीच आहे. जसं आपण याचं उदाहरण घेतलं होतं स्पायडरचं, की त्या स्पायडरच्या तोंडातनंच ती पूर्ण येते आणि त्यातनंच ते पूर्ण जाळं तयार होतं आणि ती पुन्हा ती सक करून घेते. म्हणजेच ह्या सृष्टीचं कारण ईश्वर आहे
आणि ईश्वरच हे सृष्टी झालेलं आहे. मग प्रश्न येतो की हे कसं काय, समजा आपलं अवघड जातं. पण आपण समजू शकतो, उदाहरण घ्या की सोनं, की सोन्याचे वेगवेगळे आपण अलंकार घातले, त्यामध्ये सोन्याशिवाय काही आहे का? तुम्ही म्हणता की मी बांगडी घातली आणि मी जर तुम्हाला म्हटलं की मला सोनं द्या बरं बाहेर, काही काढू शकतो का आपण? नाही काढू शकत. तर मी घातलेल्या ऑर्नामेंट्समध्ये त्यामध्ये जसं सोनं आहे, सोन्याशिवाय काहीच त्याला अस्तित्व नाही आहे. तसंच या भगवंतांनी सृष्टी केलेल्या जगामध्ये पण त्याच्याशिवाय अस्तित्व नाही आहे, भगवंताशिवाय अस्तित्व नाही. भगवंतच माझ्या आतमध्ये चैतन्य रूपाने आहे आणि बाहेर पण भगवंत आहे, हे यांनी या पहिल्या काही श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्याला समजावून दिलं. आणि त्याच्यासाठी भगवंतांनी सांगितलं आपल्याला की हे माझं खरं स्वरूप आहे. कुठलं? चैतन्य स्वरूप आहे. मग ह्या 13व्या अध्यायापासून, समजा 13व्या श्लोकापासून जर आपण बघितलं, 19 श्लोक, तर या श्लोकामध्ये भगवंतांनी पुन्हा आपल्याला सांगितलं की आपण जसं ह्या संसारात आलो, म्हणजे आपण जन्म घेतला, या जन्मामध्ये आपण आता पुन्हा ह्या कर्मांचं ओझं घेऊन आपण चालतो आहे, पुन्हा आपण करतो आहे. तर याचं कारण काय आणि याचं निदान काय, ह्या दोन्ही गोष्टी भगवंत आपल्याला सांगतात. तेव्हा ते म्हणतात की त्रिभीर गुणमयी भावई 13वा, त्रिभीर गुणमयीर भावीर एभी सर्वमिदम जगत मोहितम नाभिजानाती मामेभ्य परमव्य. की मी ह्या तिन्ही त्रिगुणात्मक प्रकृतीनी, सत्व रज तम, या 3 गुणांच्या मिळवून जी प्रकृती आहे ती मी सगळ्यांना भुलवून ठेवलेलं आहे. ह्या 3 गुणांनी मी बांधून ठेवलं आहे सगळ्यांना. आणि म्हणून मग आपलं सगळं हे आपण म्हणतो ना की मी एवढं सगळं केलं आहे, असं केलं आहे, तसं केलं आहे, तरीही मला आनंद मिळत नाही आहे, तरीही माझ्या जीवनात फुलफिलमेंट येत नाही आहे, काहीतरी कमी आहे. हे सगळं वाटायचं कारण आहे हे पूर्ण अपरा प्रकृती, म्हणजे मायेचं जे राज्य आहे त्यामध्ये पूर्ण हा खरा आपला रोग आहे. म्हणून समजायला पाहिजे की इथे कितीही आपण केलं तरीही ते वाळू रगडणंच आहे. वाळू रगडून तेल कधीच मिळणार नाही आपल्याला. आपल्याला वाटतं पण वाळू रगडल्यानं तेल मिळेल, पण काहीही शक्य नाही कधीच. म्हणून या संसारामध्ये आलो आहे हा आपण, तर संसारामध्ये येऊन खरं कारण काय आहे आपण यायचं, खरा उद्देश काय आहे ते काम करून घ्यायला पण निघून जायला पाहिजे. तेवढ्यासाठी आहे. तुम्ही बेलूर मठात आले कशासाठी? की श्रीरामकृष्ण दर्शन घेण्यासाठी. तो उद्देश आहे. तो उद्देश सफल करण्यासाठी तुम्हाला काय करायचं सगळं करा. ट्रेननी पुण्यावरनं इथे या, तर गेस्ट हाऊसमध्ये बुकिंग करा, थांबा, हे करा, ते करा, हे सगळं त्याच्यामध्ये आलं पूर्ण. पण खरं गोष्ट काय आहे? तुम्हाला ठाकूरांचं दर्शन घ्यायचं आहे. पण एवढं सगळं करून इतक्या पुण्यावरनं आलो आपण, याला कलकत्ता जर फिरत बसलो आणि कलकत्ता फिरता फिरता सगळं लॉकडाऊन झालं आणि मंदिर बंद झालं, तर ठाकूरांचं दर्शन संपलं, गेला जन्म वाया. तर ज्या कारणासाठी आपण आलेलो आहे, ज्या उद्देशासाठी भगवंतांनी आपल्याला पाठवलं आहे, ते जर केलं तरच शक्य आहे. म्हणून ते म्हणतात की ह्या 3 गुणांनी मी तुम्हाला सगळ्यांना भुलवून ठेवलं आहे, भगवंत सांगतात. पण यातनं निघायचं असेल तर काय करायला पाहिजे? त्याचं निदान पण देतात. त्यांनी रोग सांगितला, हा रोग आहे. रोगाचं उत्तर काय सांगितलं त्यांनी? दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते मायामितां तरन्ति ते. की ही माया आहे माहिती आहे मला, हे 3 गुणांनी तुम्हाला बांधलेलं आहे हे पण ठीक आहे, पण जे कोणी मला शरण येतात, मामेव ये प्रपद्यन्ते, की जे लोक माझी भक्ती करतात ते ही माया तरून जातात. म्हणजे इथून घाबरून जायची आवश्यकता नाही आहे की आपण काय याच्यात अडकलेलो आहोत, मग ह्या 3 गुणाच्या मायेमुळे आपण सगळं भुलवलं जातो आहे, आपल्याला आपला कंट्रोल राहत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी विचार केला आपण, तरीही भगवंत म्हणतात हे सगळं करत असताना जर कोणी मला शरण आला, माझे चरण धरून जर कोणी राहिला, किंवा माझा आश्रय घेऊन जर त्यांनी सगळा संसार केला, देवाचं अधिष्ठान ठेवून जर संसारामध्ये त्यांनी काम केलं, तर तो सुटू शकतो. जसं श्रीरामकृष्ण म्हणतात ना की तुम्ही 10 शून्य लिहा, त्याला काहीच अर्थ नाही आहे. पण त्या 10 शून्याच्या समोर जर फक्त तुम्ही 1 लिहिला, तर त्या पूर्ण 10 शून्यांना किंमत येते. तसंच परमेश्वराचं अधिष्ठान जर आपल्या जीवनात असेल, तर या पूर्ण जीवनाला अर्थ आहे. आणि परमेश्वराचं अधिष्ठान जीवनात नसेल, तर ते कितीही शून्य असो, कितीही तुमचं जीवन असो, कितीही तुमचं बँक बॅलन्स असो, कितीही सोने घालून तुम्ही मिरवा, कितीही मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरा, त्याने काहीही फरक पडत नाही.
म्हणून धर्माचं अधिष्ठान, ईश्वराचं अधिष्ठान हे आपल्या जीवनात आवश्यक आहे. आणि ते तिथे भगवंत सांगतात की मामेव ये प्रपद्यन्ते, की जे लोक माझ्याकडे येतात तेच हा संसार करून जातात. इतकं स्पष्ट त्यांनी इथे सांगितलं. मग 20व्या श्लोकांपासून तर 26 आपण बघू शकतो की इथे भक्तीच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. इथे त्यांनी सांगितलं की आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, हां, आणि ज्ञानी, या प्रकारे त्यांनी स्टेजेस सांगितले. याचे आपण उदाहरण पण बघितलं आपण आपल्या याच्यामध्ये. तर या 4 प्रकारांच्या भक्तांमध्ये भगवंत म्हणतात की मला ज्ञानी हा खूप प्रिय आहे, हे पण भगवानांनी सांगितलं. परंतु त्याचसोबत भगवंत सांगतात की सकाम भक्ती जे करतो आपण, ती सकाम भक्ती ही काही चुकीची नाही आहे. सकाम भक्ती करणं आपल्याला पहिल्या स्टेजला आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण या जीवनात काही काही प्रॉब्लेमला सापडतो, बऱ्याच अडीअडचणीला सापडतो, बऱ्याच सांसारिक गोष्टींमध्ये सापडतो, तिथे आपल्याला भगवंताला शरण जाणं आवश्यक असतं. आणि या गौणी भक्तीला भगवंतांनी म्हटलं आहे की आवश्यक आहे. आणि म्हणून त्यासाठी ते म्हणतात की जो कोणी वेगवेगळ्या देवतांचं स्मरण करत असेल, कोणी गणेशाला वंदन करत आहे, कोणी शिवाला आपलं स्वतःचं मानत असेल, तर कुठलंही आलंबन कुठलंही असो, कुठल्याही देवाची तुम्ही पूजा करा, तर परंतु ती अल्टिमेटली शेवटी माझ्याकडेच तुम्ही येणार आहेत. म्हणून जिथे आपण आहोत, ज्या स्टेजला आपण आहोत, त्या स्टेजपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे त्यात चांगलं वाईट कमी जास्त हा काहीही प्रकार नाही आहे. जो जिथे आहे, कारण तो शेवटी काय करतो आहे, शेवटी भक्ताला शरण जातो आहे. तो श्रीकृष्णाचं शरण जाओ, शिवाचं शरण जाओ, की गणेशाचं शरण जाओ. तर खरी गोष्ट आहे की भगवंताला शरण जाणं ही आवश्यक गोष्ट आहे. आणि इथे तीच ती आहे. फक्त आता पुन्हा भगवंत काय सांगतात की सकाम भक्ती कामाची आहे, गौणी भक्ती कामाची आहे, पण थोडं पुन्हा अलर्ट करून देतात. कारण मग आपल्यामध्ये विचारू शकतो की मग ठीक आहे ना, खाओ पिओ मजा करो आणि घरात एक छान दिवसात 2 वेळा देवाला नमस्कार करायचा, एक दिवा लावून द्यायचा, संपलं काम. स्वामीजी म्हणतात ना, स्वामी विवेकानंद, ते म्हणतात की आपला धर्म कसा झाला आहे की घरामध्ये जसं आपण एखादा फ्लॉवर पॉट ठेवतो सुशोभित करण्यासाठी, तसं झालेलं आहे की आपण देवाचं मंदिर कुठे करायचं, घराचा प्लॅन करतो, घराचं मंदिर करायचं कुठे करायचं, शेवटी बिचारा देवाला त्या स्टेअरकेसच्या खाली जागा मिळते. हां, की तिथे जागा आहे, तिथे कोणी अडीअडचणीचं नाही आहे, तिथे कोणी काही बघणारं नाही आहे, तिथे देवाला ठेवून द्या, संपलं काम. तर ठीक आहे, म्हणजे मी त्याला हे करत नाही आहे. परंतु सांगायचा उद्देश काय आहे की देवाचं अधिष्ठान असणं म्हणजे काय नुसतंच त्याला हे काय 2 वेळा आपलं फुलं वाहणं किंवा उद्बत्ती लावणं असं नाही आहे. खरोखर ते शरणागती असायला पाहिजे की जे काही माझ्या जीवनात मला मिळतं आहे, ते ईश्वराच्या कृपेमुळे मिळतं आहे. आणि त्यापासनं जे काही चांगलं वाईट माझ्या जीवनात येत असेल, यश, पराजय, चांगलं, चुकीचं काही जे माझ्या जीवनात येत असेल, तर ते प्रसादरूपाने ग्रहण करणं, हे खरं आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असायला पाहिजे. की देवाच्या इच्छेने सगळ्या गोष्टी घडतात आणि जे काही माझ्या जीवनामध्ये मला फेस करायला मिळत आहे ते त्याचा प्रसाद आहे. त्याचा विचार करून आपण जर घेतलं आणि शरणागत होऊन जर आपण केलं, तर यातनं बाहेर निघायचा इथे मार्ग आहे. आणि म्हणून ते म्हणतात की त्याचं लिमिटेशन दाखवतात की ह्या गौणी भक्तीची किंवा सकाम भक्तीची लिमिटेशन ते दाखवतात की तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते प्रियो हि ज्ञानेत मम प्रिय. आणि पुढे ते म्हणतात की ही जी भक्ती आहे, ही भक्ती अंतवत्तु फलम तेषाम, की जे काही तुम्ही या काय जगात करा, त्या प्रत्येकाचा एंड ठरलेला आहे. जेव्हा आपण आलो तर आपला प्रत्येक श्वास, जसं लहान आपण आईच्या पोटातून आलो, पहिल्यांदा आपण टाहो फोडला म्हणा किंवा पहिल्यांदा श्वास घेतला, आपला एक श्वास कमी झाला. जसं आपण आलेलो आहे तसं हळूहळू आपण त्या एंडकडे जातो आहे. तसंच प्रत्येक गोष्ट ज्याची काही सुरुवात झालेली आहे त्याचा एंड हा ठरलेला आहे. आपण म्हणतो सूर्य, एवढा मोठा सूर्य, पण तुम्ही जर सायंटिस्ट लोकांचं बघितलं म्हटलं की सायंटिस्ट म्हणतात की कितीतरी बिलियन वर्षानंतर सूर्य पण जाणार आहे. फक्त काय वेळ जास्त आहे, कमी जास्त आहे त्याच्यामध्ये. आपण 50 वर्षांनंतर जाऊ, तो अजून 50 मिलियन वर्षांनंतर जाईल. पण जाणं प्रत्येकाला जायचं आहे. जी ही सृष्टी निर्माण झाली आहे, त्या सृष्टीचा एंड आहे. म्हणून ते म्हणतात की अंतवंतु फलम तेषाम, की इथे जास्त तुम्ही काही आता लक्ष देऊ नका. मी तर एक उदाहरण देतो की जेव्हा आपण कोल्ड्रिंक्स पितो बघा,
कोल्ड्रिंक्स पिताना कसं ती बाटली असते, बाटलीमध्ये आपण स्ट्रॉ टाकतो. मग स्ट्रॉनी आपण ते ओढतो सगळं. ते ओढत असताना मजा येते, छान वाटतं ते कोल्ड्रिंक्स. खूप छान थंड वाटतं, गोड वाटतं, छान जात असतं. पण त्यासोबत दुःख असतं की ते कमी होत आहे पुन्हा. बाटली तर कमी पण होत आहे. म्हणजे आपण जे काही भोग घेतो त्याच्या मजा पण येत असते ती सगळं भोग भोगत असताना. पण त्याची काळजी पण असते की संपायला लागत आहे हळूहळू. म्हणजे तुम्ही शारीरिक दृष्टीने संपव म्हणा की आर्थिक दृष्टीने संपव म्हणा की कसंही म्हणा. ते स्ट्रॉसारखं ते कोल्ड्रिंक्स पिण्यासारखं आपलं जीवन आहे पूर्ण. तेव्हा लक्षात गेलं म्हणजे किती वेळ मजा आहे माझी ती. ती जेवढी काही मजा घेतोय प्रत्येक मजा घेते क्षणी ते कमी होत आहे कोल्ड्रिंक्स हळूहळू ते येतं आणि जेव्हा ते सुर आवाज करतो आपण शेवटचा बस संपला. तर शेवटच्या याच्यामध्ये आपण बाटलीमध्ये स्ट्रॉ टाकून टाकून आपण ओढत असतो ते. सो दिस इज वॉट लाईफ इज. सो बिफोर कमिंग टू दिस वी हॅव टू थिंक की नाही याच्यातनं बाहेर आपल्याला निघायला पाहिजे. आणि म्हणून भगवंत सांगतात त्या 27 ते 30 श्लोकामध्ये की निष्काम भक्ती ही महत्त्वाची आहे. की सकाम भक्ती करा तुम्ही. सकाम भक्तीला काही प्रॉब्लेम नाही आहे. सकाम भक्ती करण्यासाठी म्हणूनच भगवंत आलेले आहेत. परंतु त्याचं लिमिटेशन बघा की हे जाणार आहे, की हे टिकणारं नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की चित्तशुद्धी ही करायला पाहिजे. की प्रायमरी एम काय आहे चित्तशुद्धीचा, की आपण कर्मयोग करतो आहे किंवा उपासना करतो आहे, सगळ्याचा एम काय आहे चित्तशुद्धी करणं. तर चित्तशुद्धी तुम्ही करा. आणि या पूर्ण जरामरण मोक्षाय तिथे म्हटलेलं आहे की जरामरण मोक्षाय मामाश्रित्य येतात तिथे. मग सगळ्यात मोक्ष म्हणजे काय की या मृत्यूवर विजय मिळवणं. तर इथे म्हणतात भगवंत की जर ज्यांनी निष्काम कर्म केलं आणि निष्काम कर्म करून जो वरती आला आहे किंवा जेव्हा ज्यांनी माझं तत्व जाणलेलं आहे तो काय होईल फ्री फ्रॉम जरा अँड मरण. की त्याचं म्हणजे काय आता जीवन नसताना तो काय कसा जरा मरणावर कसा तो विजय मिळवणार. की इथे म्हणायचं काय आहे की इथे फक्त तुमचे लेवल ऑफ कॉन्शियसनेस तुम्हाला वरती घेऊन जायचं आहे. म्हणजे बिरबलाच्या गोष्टीसारखं आहे ना की बिरबलाने सांगितलं की छोटी त्याने एक रेघ ओढली आणि तो म्हणला की या रेघेला हात न लावता काहीही न करता तुम्ही या रेघेला मोठं करून द्या, हे छोटं करून द्या. तर बरंच झालं, सगळं कोणीच करू शकत नव्हतं. मग बिरबल आलेत. बिरबलाने काय केलं की त्या छोट्या रेषेच्या बाजूला एक अजून मोठी रेषा काढली. झाली ती छोटी रेषा दुसरी. तसंच आपल्या जीवनाची लेवल ऑफ कॉन्शियसनेस आपण वरती करायला पाहिजे. जरा मरणवरती म्हणजे काय आता आपण काय आपल्याला काही दुःख झालं म्हणजे जरी कोणी ज्ञानी असेल तर त्याला दुःख होत असेल किंवा त्याला काही त्रास होत म्हणजे दुःख होणार शारीरिक होणार नाही असं नाही आहे. परंतु त्यांनी त्याचा लेवल ऑफ कॉन्शियसनेस त्यांनी वाढवलेलं आहे. त्यांनी स्वतःला अजून मोठं केलेलं आहे. जसं आपण बघतो स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग म्हणा किंवा मोठे मोठे जे कोणी काही होते त्यांना काहीही त्रास होत नव्हता. का त्रास होत नव्हता? कारण ते त्या त्यांची कॉन्शियसनेसची लेवल त्यांनी वाढवली होती. हाच त्याच्यामागचा खरी गोष्ट होती त्याच्यामुळे. त्यामुळे ते ह्या सगळ्या साधारण लोकांपेक्षा त्या कॉन्शियसनेसनी वरती उठू शकले. म्हणून त्यांनी सांगितलं की निष्काम भक्ती ही आवश्यक आहे आणि निष्काम भक्ती केल्यानंतरच तुम्ही आता माझं काय म्हणतात त्याला स्वरूप जे चैतन्य स्वरूप आहे ते तुम्ही बघू शकता. आणि नंतर त्यांनी मग काही काही टेक्निकल शब्द आणले होते. आपण बघितले की कर्म, ब्रह्म, अध्यात्म, अधिभूतम, अधिदैवम, अधिविज्ञानम. तर हे काही काही त्यांनी नवीन वर्ड्स आणले होते. त्यांनी सांगितलं की ज्याला या काय म्हणायचं की ज्याला माझं विज्ञान झालेलं आहे, की ज्याला माझं खरं स्वरूप कळलेलं आहे त्याला ह्या 6ही गोष्टी समजतील हे तिथे भगवंत सांगतायत. आणि ते काय आहे या 6 गोष्टी ह्या आपण आता पुढच्या क्लासमध्ये किंवा पुढच्या 8व्या अध्यायापासून बघायला सुरुवात करू. तर आपण इथेच थांबू कारण हा आता म्हणजे थोडक्यात मी याचा पूर्ण हे संपवला काय सारांश. आपण पुढच्या क्लासपासून मग 8वा अध्याय सुरू करू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.